उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतली आहे जेजुरी अपघातातील जखमींची भेट। जखमी महिला वारकऱ्यांची सुनेत्रा पवारांकडून विचारपूस करण्यात आलेली आहे। जेजुरीच्या ग्रामीण रुग्णालयात जखमींची भेट घेऊन सुनेत्रा पवार यांनी वारकऱ्यांची विचारपूस केलेली आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी जेजुरी अपघातातील जखमींची भेट घेतलेली आहे। जेजुरीच्या ग्रामीण रुग्णालयात जखमींची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली आहे। या संदर्भात अधिकची अपडेट्स देत आहेत आमचे प्रतिनिधी निलेश जगताप। आपण थेट तिथे जाऊया। निलेश, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी जेजुरी अपघातातील जखमींची भेट घेतलेली आहे, काय अधिकची माहिती? निश्चित प्रगती आज वारीच्या वाटेवरती वारकरी चालत असताना 3 वारकरी महिलांवरती काळाने घाला घातलाय। आपण आता जेजुरीच्या रुग्णालयामध्ये आहोत। या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार जखमींची भेट घेत आहेत। अपघाताची नेमका अपघात कसा झाला हे या ठिकाणी प्रशासकीय यंत्रणेकडून त्यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय। या ठिकाणचं दृश्य आपण पाहू शकतो। सुनेत्राताई पवार आयसीयू मध्ये जाऊन सर्व जखमी रुग्णांची भेट घेताना पाहायला मिळत आहेत। अनपेक्षित असं वारीची वाट चालत असताना वारकऱ्यांवर काळाने घाला घातलाय। सासवडवरून जेजुरीच्या दिशेने वारकऱ्यांचा ट्रक त्या ठिकाणी येत होता आणि ह्या ट्रकवरील वाहनाचं नियंत्रण ट्रक चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा भीषण अपघात घडलाय। 3 महिला आतापर्यंत मृत्युमुखी पडलेत। सांगली जिल्ह्यातले हे 3ही वारकरी महिला आहेत, तर 4 ते 5 महिला त्या ठिकाणी जखमी असल्याचं पाहायला मिळत आहे। ज्या जखमी महिला आहेत त्यांची भेट घेण्यासाठी या ठिकाणी आदरणीय सुनेत्राताई पवार या ठिकाणी दाखल झाले। ते दृश्य आपण पाहू शकतोय। सुनेत्राताई पवार यांनी या ठिकाणी जखमी महिलांची भेट घेतल्याचं हे दृश्य पाहायला मिळत आहे आणि भीषण असा अपघात या ठिकाणी घडलाय। वारकरी या ठिकाणी चालत असताना, वारीची वाट चालत असताना हा सगळा दुर्दैवी प्रकार या ठिकाणी घडलेला पाहायला मिळतोय। सुनेत्राताई पवार जखमींची भेट घेऊन या ठिकाणी रुग्णालयातून बाहेर पडतायत। अत्यंत दुर्दैवी असा प्रकार वारीची वाट चालत असताना या ठिकाणी घडलेला पाहायला मिळतोय। राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय आणि त्यासोबतच जे जखमी खासगी रुग्णालयात आहेत त्या ठिकाणी जाऊन सुद्धा भेट घेतलेली आहे, जखमींची भेट घेतलेली आहे। आळंदी देवस्थानचे विश्वस्त पालखी प्रमुख ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यासोबतच आळंदी देवस्थानचे सगळेच विश्वस्त चौकीदार असतील सर्वजण या ठिकाणी उपस्थित असल्याचं हे दृश्य आपण पाहतोय। थेट दृश्य आपण पाहतोय। राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार या ठिकाणी सगळ्या जखमी वारकऱ्यांची भेट घेण्यासाठी वारीमध्ये आलेल्या होत्या आणि या सगळ्या वारकऱ्यांची भेट घेऊन नेमका अपघात कसा झालाय हे सुद्धा त्यांनी जाणून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केल्याचं चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। आज सकाळी अनपेक्षितपणे हा सगळा अपघात घडला। ट्रक चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा सगळा दुर्दैवी अपघात घडल्याचं पाहायला मिळतं। आपण हे दृश्य पाहू शकतोय। राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी या ठिकाणी जखमींची भेट घेऊन त्या रुग्णालयातून परतताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। हे दृश्य आपण पाहतोय। राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार या ठिकाणी आहेत। सर्व जखमींची त्यांनी भेट घेतलेली आहे। नेमकं कसा अपघात घडला हे जाणून घ्यायचा प्रयत्न केलाय। आपण ताईंना विचारण्याचा प्रयत्न करू। ताई या ठिकाणी तर आपण पाहतोय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी जेजुरी अपघातातील जखमींची भेट घेतलेली आहे। जखमी महिला वारकऱ्यांची सुनेत्रा पवारांनी विचारपूस केलेली आहे। जेजुरीच्या इथे एका ट्रकने वारकऱ्यांना धडक दिली आणि त्यात काही वारकऱ्यांचा मृत्यू झालाय तर काही जण जखमी झालेत। अत्यंत दुःखद अशी ही घटना। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी सुद्धा जेजुरी अपघातातील जखमींची भेट घेतलेली आहे। जखमी महिला वारकऱ्यांची त्यांनी विचारपूस केली आहे। आपण ही दृश्य पाहतोय। एका ठिकाणी सुनेत्रा पवार जखमींची विचारपूस करतायत तर दुसऱ्या ठिकाणी जिथे अपघात घडला त्या ठिकाणची दृश्य आपण पाहतोय। महिलांचा आक्रोश आपल्याला दिसतोय। आज सकाळी जो महिला वारकऱ्यांचा अपघात झालेला आहे तो अतिशय वेदनादायी आणि दुःखदायक आहे। या अपघातामध्ये 3 स्त्रियांचा मृत्यू झालेला आहे। त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहते आणि खरोखरच मनाला धक्का देणारी घटना आहे। ह्याच्यामध्ये अजून 7 स्त्रिया जखमी आहेत। जखमींचा उपचार इथे चालू आहे 2 ठिकाणी। 2 जण काही आयसीयू मध्ये आहेत, काही नॉर्मल आहेत। त्यामुळे उपचार अतिशय चांगल्या प्रकारे चालू आहे आणि
चांगल्या प्रकारे काळजी घेण्याचे मी त्यांना सगळ्यांनाच प्रशासनातर्फे सूचना दिलेल्या आहेत. जे जखमी झाले किंवा जे मृत्युमुखी पडले त्यांच्या कुटुंबियांना शासनाच्या माध्यमातून काय मदत करेल? आपल्याला माहिती आहे की मागे सुद्धा एक GR निघाला होता की वारकरी लोकांना, मृत व्यक्तींना 4 लाख रुपये आपण त्याच्यामध्ये जाहीर केलेले आहेत आणि जखमींचा खर्च सुद्धा त्याच्यामध्ये 2-3 प्रकारचे म्हणजे खूप क्रिटिकल असेल तर 74,000 रुपये वगैरे अशा प्रकारचे आपण खर्च देणार आहोत. त्यामुळे त्यांनाही आपण मोफत उपचार आणि खर्च त्यांच्यासाठी देणार आहोत शासनातर्फे. नॅशनल हायवे आपण पाहतोय पुणे पंढरपूर, दिवे घाटाच्या खालचा भाग अजूनही पूर्ण झालेला नाही. वारी सासवडमध्ये यायला उशीर झाला. घाट रोड लवकरात लवकर पूर्ण करावा अशी मागणी सगळ्या लोकांना. नाही का तसे आदेश दिले होते आम्ही की लवकरात लवकर पूर्ण करा आणि तसं पूर्णही केलं होतं. पण लोकांचा ओसंडून वाहणारा जो सागर आहे त्याच्यामुळे अनेक अडथळे येत होते. मध्येच चुकून एखादं वाहन शिरल्यामुळे तसं ट्रॅफिक मला वाटतं त्याच्यामुळे वेळ झाला. पण शासनाने सर्वतोपरी सगळ्याच बाजूने पूर्ण तयारी केलेली होती आणि तसे पूर्वतयारीचे आम्ही अनेक मिटिंग्स घेऊन असा आढावा घेऊन त्यांना आदेशही दिले होते. त्याप्रमाणे पालखी यायच्या अगोदर तशी पूर्णपणे तयारी झालेली होती. आपण पाहिलं की उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी जेजुरी अपघातातील जखमींची भेट घेतली आहे. त्यांनी सांगितलंय की मागे जशी मदत जाहीर केली होती तशी 4 लाखांची मदत करण्यात येणार आहे आणि त्यांनी विचारपूस करण्याची आपण दृश्य पाहतोय. जखमींची विचारपूस करतानाची एका ठिकाणी आपण दृश्य पाहतोय तर दुसऱ्या ठिकाणी थेट जिथे अपघात झाला होता त्या स्थळाची आपण दृश्य पाहतोय. महिलांचा आक्रोश तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. महाराष्ट्रासाठी, वारकरी संप्रदायासाठी अतिशय दुःखद अशी ही घटना आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी जेजुरी अपघातातील जखमींची भेट घेतलेली आहे. जेजुरीच्या ग्रामीण रुग्णालयात जाऊन त्यांनी जखमींची विचारपूस केली आहे.